हॅलो, आज आपण बघणार आहोत मकर संक्रांती स्पेशल फुल फेस मेकअप ट्युटोरियल. स्टेप बाय स्टेप कसा करायचा चला बघूया. मेकअप स्टार्ट करायच्या अगोदर स्किन प्रेप करणं महत्त्वाचं असते. त्याच्याशिवाय आपला बेस छान होणार नाही. प्रेप झाल्यावरच मी माझ्या मेकअपला सुरुवात करते आणि या दोघांमध्ये 10 मिनिटाचा गॅप असायलाच हवा. तो सुरुवात करायची आहे प्रायमरपासून. मी हिलरी रोडाचा प्रायमर यूज करत आहे. बस एक डॉट घ्यायचा आहे आणि त्याला वॉर्मअप करून नंतर पूर्ण चेहऱ्यावर आपल्याला अप्लाय करायचं आहे. मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट नाही. मी जे काय शिकले ते सगळं ऑनलाईन व्हिडिओज बघून शिकलेलं आहे. जर माझ्या व्हिडिओमध्ये काही चुका आढळत असल्यास कृपया अवॉइड करावे. सो नेक्स्ट स्टेप आहे कलर करेक्शन किंवा कन्सिलर अप्लाय करणे. जर जास्त पिगमेंटेशन असेल तर ऑरेंज कलर करेक्टर यूज करा किंवा एक्झॅक्ट तुमच्या स्किन टोनचं कन्सिलर अप्लाय केलं तरी चालेल. आता हे लगेच आपल्याला ब्लेंड करायचं नाही. याला थोडं ड्राय होऊ द्यायचं किंवा सेट होऊ द्यायचं. तोपर्यंत आपण आयब्रो डिफाईन करून घेऊया. सो आधी कोम्ब करून घ्यायचं आणि नंतर आयब्रो पेन्सिलने व्यवस्थित डिफाईन करून घ्यायचं. जिथे जिथे तुम्हाला गॅप्स फिल करायचे आहे तिथे गॅप्स फिल करायचं आणि स्टार्टिंगला काही एकदम डार्क नाही करायचं. स्टार्टिंगला थोडं लाईटच ठेवायचं आणि नंतर मागे थोडं डार्क करत आणायचं. नंतर एक डॅम ब्युटी ब्लेंडर घेऊन प्रॉपरली आपल्याला सगळं ब्लेंडिंग करून घ्यायची आहे. मेकअपमध्ये ब्लेंडिंग हे प्रोसेस खूप महत्त्वाचे. ब्लेंडिंग जेवढी प्रॉपरली होईल तेवढा तुमचा मेकअप फ्लॉलेस होईल आणि तेवढा छान दिसेल. आता लगेच यावर फाउंडेशन लावायला घ्यायचं नाही, नाहीतर तुमचं कलर करेक्शन आणि फाउंडेशन एकत्र मिक्स होईल आणि ते वेगळंच दिसेल. सो याच्यावरती आधी थोडंसं लूज पावडर यूज करायचं. नेक्स्ट स्टेप आहे फाउंडेशन. फाउंडेशन आपल्याला फक्त 2 डॉट घ्यायचे आहेत आणि डिरेक्टली चेहऱ्यावर न लावता आधी त्याला वॉर्मअप करायचं आणि नंतर डॉट डॉट करून पूर्ण चेहऱ्यावर लावून घ्यायचं. इथे ब्लेंडिंग करताना आधी आपण ज्या साईडनी कलर करेक्शन केलं आहे त्या साईडनं न यूज करता त्याच्या दुसऱ्या साईडनी यूज करायचं आहे. नाहीतर परत 2 कलर मिक्स होईल आणि आपलं फाउंडेशन वेगळंच दिसेल. आणि हो, ब्लेंडिंग करताना आपल्याला ब्लेंडर असं चेहऱ्यावर घासायचं नाही आहे. बिलकुल हलक्या हाताने त्याला प्रेस करायचं आहे. सगळीकडे चेहऱ्यावर फिरवायचं आहे. कानाला आणि गळ्याला फाउंडेशन लावायचं विसरायचं नाही. त्यामुळे 2 वेगळे कलर दिसणार नाहीत. फेस कॉन्टरिंग. जर तुम्ही बिगिनर असाल तर मी म्हणते तुम्ही क्रीम किंवा लिक्विड कॉन्टरिंग करणं थोडंसं अवॉइड करा. याच्याऐवजी तुम्ही ब्रॉन्झर वापरलं तरी चालेल. हे काय काम करतं, फक्त आपल्या फेसला एक शॅडो क्रिएट करतं, ज्याच्यामुळे आपला फेस थोडासा स्लिम दिसतो आणि शार्प दिसतो. आता हे ब्लेंड करताना आपल्याला अप्पर डिरेक्शननं ब्लेंड करत न्यायचं आहे. त्याला खाली न ओढता जाग्यावरच ब्लेंड करायचं आणि वरच्या डिरेक्शनला नेत जायचं. स्टेपमध्ये तुम्ही क्रीम ब्लशसुद्धा अप्लाय करू शकता, बट मी स्टेप स्किप केली आणि सरळ एक हायलायटिंग कन्सिलर घेऊन मी माझ्या हाय पॉईंट्सला अप्लाय केलं. हायलायटिंग कन्सिलर आपण आपल्या चेहऱ्यावरचे पार्ट्स उठून दिसावेत यासाठी यूज करत असतो. जसे की आपला अंडर आय एरिया आहे, नोज टीप आहे, अराउंड द माउथ एरिया किंवा कपाळ. हे पार्ट्स आपले हायलाईट व्हावेत त्याच्यामुळे आपला चेहरा उठून दिसतो. त्यामुळे आपण हे हायलायटिंग कन्सिलर अप्लाय करत असतो. तर इथे आपले सगळे क्रीम आणि लिक्विड प्रोडक्ट्स अप्लाय करून झाले आहे. म्हणून याच्यावरती एकदा आपण सेटिंग स्प्रे अप्लाय करायचा, म्हणजे सगळे प्रोडक्ट्स कसे आपल्या चेहऱ्यामध्ये व्यवस्थित मेल्ट होऊन जाईल आणि सेट होऊन जाईल. आणि याच्यावरती परत एकदा ब्युटी ब्लेंडर फिरून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळं ब्लेंड करून घ्यायचं आहे. सो नेक्स्ट स्टेप आहे पावडर सेटिंग. आता इथे आपण लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर दोन्हीपैकी काहीही यूज करू शकतो. इथे आपला बेस मेकअप कंप्लीट झालेला आहे. सो आता वळूया आपण आय मेकअपकडे. माझ्याकडे हा आयशॅडो पॅलेट आहे आणि हा खूप अफोर्डेबल रेंजमध्ये आहे आणि याचं पिगमेंटेशन तर खूप छान आहे. वापरलेल्या कोणत्याही प्रोडक्टची जर तुम्हाला डिटेल्स हवी असेल तर कमेंट्समध्ये लिंक टाईप करा. मी आय मेकअप जास्त कॉम्प्लिकेटेड केलेला नाही, कारण हा व्हिडिओ बिगिनर फ्रेंडली आहे. त्याच्यामुळे मी आय मेकअप थोडा सिम्पलच ठेवलेला आहे. तर सर्वात अगोदर मी एक न्यूट्रल कलर पूर्ण आयलिडवरती लावून घेतला आहे. नंतर एक फेंट पिंक कलर क्रीजवरती लावला आहे आणि डार्क पिंक कलर आउटर कॉर्नरला लावून थोडासा क्रीजवरती पसरून घेतलेला आहे. नंतर एक व्हाईट आयशॅडो घेऊन थोडासा हाफ क्रीजवरती लावून त्याच्यावर एक सिल्वर हायलायटर लावलेला आहे. नेक्स्ट आहे आयलायनर. आयलायनरमध्ये काही तेवढं रॉकेट सायन्स नाही, फक्त याला प्रॅक्टिसची गरज आहे. जेवढं आपण प्रॅक्टिस करू तेवढं आपल्याला परफेक्ट आयलायनर जमेल. आणि ऑनेस्टली सांगायचं तर मलाही अजून तेवढं परफेक्ट आयलायनर जमत नाही, बट ह्यावेळेसचं कसं काय जमलं मलाच माहीत नाही. सो नंतर काय करायचं आहे, वॉटर लाईनला थोडंसं आयशॅडो घेऊन थोडंसं स्मच करून घ्यायचं आहे. जे आपण वरती लावलेलं आहे तेच पिंकमध्ये मी थोडंसं घेतलेलं आहे आणि तेच माझ्या आयलिड खाली वॉटर लाईनला स्मच करून घेतलेलं आहे. नंतर काजळ अप्लाय करायचं आहे. मी जास्त ब्रॉड काजळ लावलेलं नाही, थोडंसं बारीकमध्येच लावलेलं आहे. फक्त इनर कॉर्नर आणि आउटर कॉर्नर जॉईन करून घ्यायचे आहे. सो नेक्स्ट आहे मस्करा. मस्करा अप्लाय करायच्या वेळेस आपल्याला फक्त एकच स्ट्रोकने होणार नाही, आपल्याला कमीत कमी 3-4 स्ट्रोक अप्लाय करावे लागतील, तेव्हा कुठे आय लॅशेस छान दिसतील. आणि लोअर लॅशेसला लावायचं तर विसरायचंच नाही, त्याच्यामुळेच डोळे आपले छान उठून दिसतील. आणि लास्ट स्टेप आहे इनर कॉर्नरला थोडं असं आपल्याला हायलायटर अप्लाय करून घ्यायचं आहे. सो इथे आपलं आय मेकअप कंप्लीट झालेला आहे. तो अशा प्रकारे आपला हा आय मेकअप कंप्लीट झालेला आहे. मी दुसरा डोळ्याचा पण आय मेकअप करून घेतलेला आहे. सो आता नेक्स्ट आहे ब्लश.
मी व्हायचं आहे आणि वरच्या डिरेक्शनला फिरवत न्यायचं आहे. नंतर थोडंसं नाकावरती, थोडंसं चीनवरती आणि थोडंसं कपाळ. नेक्स्ट आपल्याला परत एकदा सेटिंग स्प्रे अप्लाय करायचा आहे, ज्याच्यामुळे पूर्ण प्रोडक्ट एकमेकात मेल्ट होतील आणि आपला मेकअप सेट होऊन जाईल. सो नेक्स्ट आहे अप्लाइंग हायलायटर. तर हायलायटर आपण कशासाठी अप्लाय करत असतो की आपल्या चेहऱ्यावरचे ते पार्ट्स उठून दिसावेत, म्हणून आपण हायलायटर अप्लाय करत असतो. सो हायलायटर मी माझ्या चीनवरती, नोजवरती, टिपवरती आणि थोडंसं चीनवरती आणि थोडंसं कपाळावरती अप्लाय करून घेणार आहे. आता फेसचं मेकअप पूर्ण झालेला आहे. आता राहिलं आपले लिप्स. सो आधी लिप्सवरती लिप लायनर फिरून घ्यायचं आहे. पूर्ण लिप्सला शेप द्यायचा आहे लिप लायनरनी. सो मी इथे पिंक लिप लायनर घेतलेलं आहे माझ्या साडीचं कॉन्ट्रास्टिंग म्हणून. सो मी लिप लायनर हाताने थोडंसं स्मच करून घेतलेलं आहे लावल्यानंतर आणि त्याच्यावरती अप्लाय केलेली आहे पिंक लिपस्टिक. मी लिपस्टिक लावल्यानंतरसुद्धा परत एकदा त्याच्यावरती लिप लायनर फिरून घेतलेलं आहे. सो इथे आपला संक्रांती स्पेशल फुल फेस मेकअप ट्युटोरियल कंप्लीट झालेला आहे. बट विदाऊट टिकली कोणताच मेकअप कंप्लीट होत नसतो. सो तुमच्या आवडीची टिकली तुम्हाला अप्लाय करायची आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग.